बऱ्याच लोकांना ऐकलं असतं की पाण्यात हात घातला की लगेच शिंका सुरू होतात, थोडंसं धुळीत गेलं की शिंका होतात, थोडंसं मग डॉक्टरांकडे जाऊन कळतं की सायनसायटिस आहे, अॅलर्जिक रायनायटिस आहे, तुमचं नाकाचं हाड वाढलं आहे, तिरपं झालेलं आहे, तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल किंवा वेगवेगळ्या अॅलर्जी टेस्ट केल्या जातात आणि औषधोपचार घेतल्यानंतरही अनेकदा ऑपरेशन केल्यानंतरही बऱ्याच लोकांना ही कंप्लेंट कायम राहते आहे. आणि हे अशा पद्धतीने आपल्याला इथे उगाळायची आहे. आंबे हळद, कर्कटशृंगी आणि कोंबटनखी आणि पुनर्नवा मूळही मिळेल. ते आपल्याला उगाळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आणि हे सर्व औषधं उगाळून झाल्यानंतर तुम्हाला ही जी पेस्ट आहे ती नाकाला किंवा सायनसेसच्या ठिकाणी इथे ही पेस्ट लावायची आहे रोज. तर यासाठी हा उपाय नक्की करून बघा, तुम्हाला नक्की फायदा होईल. तसेच नासा ही शिरसोद्वारम म्हणजेच ऊर्ध्वजत्रुगत म्हणजेच मानेच्या वरील जे काही व्याधी आहेत त्यावरचं सर्वोत्तम पंचकर्म म्हणजे नस्य हे मानलेलं आहे. तसंच शरीरातील वेगवेगळ्या व्याधींसाठी सुद्धा नाकातून औषध टाकणे हे प्रभावी ठरलेलं आहे. ते कोणत्या आजारानुसार कोणते औषधं किंवा कोणते तेल नाकामध्ये आपण टाकू शकतो आणि प्रतिवर्ष नस्य नावाचं पंचकर्म आपण घरच्या घरी करू शकतो. ते जाणून घ्यायचं असेल तर खाली कमेंट करा नस्य, मी तुम्हाला नक्की ते पीडीएफ सेंड करेन. तुमचे कोणी फ्रेंड्सला असा त्रास असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा आणि माहिती आवडली असेल पेजला लाईक, फॉलो, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.